लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की अद्वैतचा डिसिजन सरोजला अजिबात मान्य नसतो, कारण त्याने सांगितलेलं असं घरच्यांसमोर सगळ्यांसमोर डिक्लेअर केलेलं असं ते म्हणजेच की कला यापुढे चांदिका फर्मची डिझायनर म्हणून मी अपॉइंट केलेलं आहे. कला ऑफिसमध्ये देखील गेलेली असे आणि त्यामुळे सरोजला आता खूपच भीती वाटायला लागलेली असते. ती म्हणत असते की ह्या अद्वैतला झालंय तरी का, तो का त्या कलाच्या प्रभावाखाली येत चाललेला आहे, मला काहीच कळायला मार्ग नाही. आणि त्यातच रोहिणीने तिचे कान भरलेले असतात. दुसरीकडे मात्र ऑफिसमध्ये स्वामीनाथन हे आलेले असतात. त्यांना कलाच्या डिझाईन्स आवडलेल्या असतात, पण स्वामीनाथन यांनी पुन्हा एक मोठी खेळी खेळलेली असते आणि ते म्हणतात की मला आता आपली डिझायनर कोण आहे तिला बघायचं आहे. अद्वैत म्हणत असतात की अहो तुम्ही अगोदर तर सांगितलं होतं डिझाईन हव्या, तर डिझाईन तर आणलेले आहेत, आता तुम्ही डिझायनरला कशाला भेटायचं हे बोलतायत. स्वामीनाथन म्हणत असतात कारण मी तर डील करणार आहे तुमच्यासोबत, तर मला बघायलाच हवं ना कोणती डिझायनर आहे ती, म्हणूनच मला बघायचं म्हणजे बघायचं आहे. अद्वैतने आता नाईलाजाने कलाचं नाव त्याने सांगितलेलं असं म्हणजे डिक्लेअर केलं असं की हीच आहे ती डिझायनर जी तुम्हाला डिझाईन काढून देत होती आणि याच्यापुढे ती हीच करणार आहे. आता स्वामीनाथन यांना म्हणत असाल की अरे अद्वैत तुझी बायको काढतेस, मला अगोदर का सांगितलं नाही. तो म्हणत असतो की हेच तर तुम्हाला मगासपासून मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही ऐकताय तरी कुठे. स्वामीनाथन म्हणत असतात बरं ठीक आहे ही डील आपली पक्की झालेली आहे, परंतु चांदेकरांचा मध्येच एक मोठा प्रॉब्लेम झालेला असतो आणि ते म्हणजेच की त्यांचे दागिन्यांची विक्री खूप कमी झालेली असते. आता कला तेथेच उभी असते. ती म्हणत असते की आपल्या कंपनीची प्रोग्रेस व्हायला पाहिजे, म्हणूनच माझ्याकडे एक उपाय आहे आणि ते म्हणजेच की आपण आपले सगळे जे डिझाईन्स आहेत त्या 1 ग्रॅम सोन्यामध्ये कन्वर्ट करायचं का, असं तिने मस्तपैकी प्रस्ताव सगळ्यांसमोर मांडलेला असो. ही गोष्ट आबांना खूप आवडलेली असते आणि अद्वैतला देखील आवडलेली असते, परंतु अद्वैत थोडी एक्सेप्ट करणार असो, पण ही गोष्ट सरोजला मात्र मान्य नसते.